आणि प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून आता पुणे पोलीस आयुक्त आणि ससून हॉस्पिटलला पत्र देण्यात आलं। पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ फुटेज देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। खराडी इथं पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्याचे फुटेज मिळावं अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे। तर ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने घेतानाचे फुटेज देण्याची मागणी देखील खेवलकर यांच्या वकिलांनी केलेली आहे। कोर्टाच्या कामकाजासाठी व्हिडिओ फुटेज देण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली आहे। तर एकनाथ खडसे यांनी या अहवालाबाबत शंका उपस्थित केलेली आहे। त्यांनी काय म्हटलंय तर खेवलकरांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचं काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळलं। इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तत्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? पोरशा अपघात प्रकरण झालं होतं, त्यामध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे। खेवलकरांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते।